माझी बायको काजल हॉस्पिटलमध्ये रोज हजार लोकांसाठी मोफत जेवण बनवून पाठवत असे. तिने तर खूप गरीब मुलींचे लग्न देखील केले होते. कोणी दारात भिकारी आला की त्यालाही ती पैसे देऊन आणि जेवण देऊन पाठवत असे. तिने तर शहरात देवाचे एक मंदिर देखील बांधले होते. परंतु जेव्हा माझी बायको हे जग सोडून देवाघरी गेली, माझ्या बायकोला ज्या ठिकाणी पुरले गेले होते त्या तिच्या थडग्या ठिकाणी रोज 2 कुत्रे यायचे आणि ती माती उकरत जोर जोरात भुंकायचे. ही बातमी जेव्हा माझ्या कानावर आली तेव्हा 1-2 मित्रांसोबत घेऊन मी ती जागा उकरली जिथे माझ्या बायकोचा मृतदेह पुरलेला होता. परंतु जेव्हा ती जागा उकरली तेव्हा माझ्या तर पायाखालची जमीनच सरकून गेली होती. कारण तिथे तर माझी बायको काजल खूप श्रीमंत घरातली मुलगी होती. परंतु तिला आता श्रीमंतीचा अजिबातही गर्व नव्हता. आमच्या घरात तर काम करण्यासाठी साधे नोकर चाकर देखील तिने जास्त ठेवले नव्हते. इतके श्रीमंत घरातील मुलगी असूनही तिचे राहणीमान खूपच साधे आणि सरळ होते. तिच्या माहेरचे लोक तर आमच्याही पेक्षा खूप श्रीमंत होते. परंतु ते देखील कधीच त्यांची श्रीमंती दाखवत नव्हते. माझे नाव सुमित आहे, पण लाडात सगळे मला राजू म्हणत. मी एका शहरात राहत होतो. काजल माझ्या मामाची मुलगी होती, म्हणून माझे लग्न तिच्यासोबत झाले होते. कारण आमचे एकमेकांवर लग्ना अगोदर प्रेम होते. जेव्हापासून माझ्या आयुष्यात ती आली तेव्हापासून माझं जीवन जगण्याची पद्धत खूप चांगली झाली होती. माझे लग्न होऊन आता 10 वर्ष उलटून गेले होते. देवाने आम्हाला सोन्यासारखे 2 मुलं दिले होते. या 10 वर्षामध्ये माझ्या बायकोने खूप चांगले काम केले होते. आमच्या घराशेजारीच सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणारे कर्मचारी व तिथे ऍडमिट असणाऱ्या पेशंटला सर्व मिळून 1000 लोकांना बायकोकडून जेवण पाठवले जात होते. काही मुलींचे लग्न फक्त हुंड्यामुळे मोडत होते, म्हणून माझ्या बायकोने हुंडा देऊन त्या मुलींचे घर बसवले होते. जर माझ्या बायकोने जिवंतपणी चांगले केलेल्या कामाची यादी काढली तर माझा पूर्ण दिवस त्यात जाईल. खरं तर आज मी खूप दुःखी आहे, कारण आता माझ्या बायको काजलचा मृत्यू झालाय. तिला अचानकच हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्याच रात्री तिचा अंत्यसंस्कारही करण्यात आला होता. आमचं तर पूर्ण खानदान या गोष्टीमुळे हैराण झालं होतं, कारण आमच्या कुटुंबात असे कधीच काही घडले नव्हते. माझ्या आणि काजलमध्ये कधी दुसऱ्या नवरा बायकोसारखे भांडण देखील होत नव्हते. आम्ही दोघेही एकमेकांना खूप समजून घेत होतो. हसून खेळून आमचा संसार सुरू होता. परंतु होणाऱ्या गोष्टी होत असतात, आपण त्या थांबू तर शकत नाही ना. त्यामुळे हार्ट अटॅकमुळे ती कमी वयात आम्हाला सगळ्यांना सोडून निघून गेली. माझ्या दोन्ही मुलांना देखील खूप मोठा धक्का बसला होता. ते तर सारखं रडत होते. खरं तर तिच्या माहेरचेच लोक माझ्या मुलांना आता सांभाळत होते. मी तर फक्त शांत बसलेलो होतो, कारण काही बोलायला काही करायला माझं डोकं चालत नव्हतं. मी तर हाच विचार करत होतो की आता माझं व माझ्या मुलांचं कसं होणार. मी माझ्या बायकोशिवाय माझं पूर्ण जीवन आता कसं जगू. पण त्यापेक्षाही मला माझा मुलगा व मुलीची चिंता लागून होती, कारण ते दोन्ही अजून खूप छोटे होते. मी बाप होतो, परंतु आईची जागा तर घेऊ शकणार नव्हतो ना, कारण आईची जागा या जगात कोणी घेऊ शकत नाही आणि आईसारखं प्रेम देखील कोणी करू शकत नाही. माझ्या बायकोच्या अंत्यसंस्काराची सगळी तयारी झाली होती. तिला नवरीप्रमाणे सजून तिचे दर्शन घेतले होते. शेवटी तिला उचलण्या अगोदर मला देखील घरात बोलवण्यात आलं. तिला तसं शांत पडलेलं बघून मी तर लहान मुलासारखं खूप रडू लागलो होतो. तू मला का सोडून गेलीस असे म्हणू लागलो. जर मी एक पुरुष असलो तरी माझे सुद्धा मन होते. मी तिची आठवण काढून ढसा रडत होतो, कारण माझी बायको होतीच तशी, खूप दयाळू आणि समजूतदार. आज शेवटची वेळ होती की ती अशी माझ्याजवळ होती. यानंतर मला ती दिसणारही नव्हती. परंतु मी हे सगळं सहन केलं आणि माझ्या बायकोला खांदा दिला. बायकोचे सगळे विधी विधान पूर्ण केले आणि जेव्हा सगळं आवरून मी घरी आलो तेव्हा समजले की माझ्या लहान मुलीची तब्येत खूप खराब झाली आहे. कारण माझी मुलगी तिच्या आईच्या खूप जवळ होती, त्यामुळे तिला हे सगळं सहन झालं नाही. ती फक्त 4 वर्षाची मुलगी होती. मी आता माझं दुःख बाजूला ठेवलं आणि माझ्या मुलीला सांभाळू लागलो. परंतु तिचा ताप खूप जास्त वाढला होता. अजून दिवस होता, म्हणून मी लगेचच माझ्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. डॉक्टरकडून गोळ्या औषध घेऊन माझ्या मुलीचा ताप कमी केला. परंतु तिचा ताप उतरता उतरता आता रात्र झाली होती. तिला घेऊन मी जेव्हा घरी आलो तेव्हा ती माझ्यापासून दूर व्हायला तयार नव्हती. सारखं आई आई म्हणायची. त्यामुळे मुलीला सांभाळण्याच्या नादात मी माझ्या बायकोच्या ज्या ठिकाणी पुरले होते त्या ठिकाणी जाऊ शकलो नव्हतो आणि दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीमुळेच मला माझ्या बायकोकडे जाता आले नव्हते.
2 दिवसानंतर माझी मुलगी थोडीशी नीट झाली. त्या धक्क्यातून थोडंसं ती बाहेर आली. तेव्हा मी तिला दुपारी झोपवले आणि स्वतः एकटे माझ्या बायकोला ज्या ठिकाणी पुरले होते त्या थडग्याजवळ आलो. मी ज्या ठिकाणी स्मशानभूमीत आलो त्या ठिकाणी 2 कुत्रे होते, जे मला बघून जोर जोरात भुंकायला लागले आणि माझी बायको ज्या ठिकाणी पुरली होती त्या ठिकाणी ते पंजे मारून उकरू लागले. मी त्या कुत्र्यांना तिथून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु ते माझ्यावर जोर जोरात भुंकत होते आणि त्या कुत्र्याच्या डोळ्यात पाणी देखील आले होते. मी खूप मोठ्या कष्टाने त्या कुत्र्यांना तिथून बाजूला केले आणि मी स्वतः तिच्या जवळ तिथे बसलो. बायको दूर गेली आहे हे मला अजूनही खरंच वाटत नव्हतं. थोडा वेळ तिथे शांत बसून मुलीचा विरह डोक्यात आला आणि मी परत पटकन घरी आलो. दुःखद घटना घरी घडली होती म्हणून अजूनही पाहुणे देखील घरी होते. जे ओळखीचे लोक होते ते देखील घरी परत जात होते. मी आता मनाशी ठरवले होते की मी रोज माझ्या बायकोजवळ जाऊन एकांतात बसत जाईन. आमचे दोघांचे प्रेम कमी होऊ देणार नाही. परंतु मी जेव्हा ही तिथे थडग्याजवळ जात असे तेव्हा ते दोन्ही कुत्रे माझ्यावर जोर जोरात भुंकत असायचे. मला तिथे जाऊ देत नसायचे, तरीही मी त्यांना तिथून न घाबरता पिटाळून लावत असे. पण रोज ते माझ्यासोबत असेच करत. मला त्या कुत्र्यांची ही गोष्ट खटकत होती. माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार येत होते. मी आता विचार करत होतो की मी 1 तास इथे बसून जेव्हा परत घरी जात असे तेव्हा हे कुत्रे इथे काय करत असतील. जर या कुत्र्यांनी इथे उकरले तर बायकोला आतमध्ये शांती कशी मिळणार, तिला किती त्रास होत असेल. माझ्या मनात बरेच प्रश्न येत होते. आता मी जेव्हाही घरी जात असे तेव्हा माझ्या मनात एक शंका होती की त्या कुत्र्यांनी जर ती माती उकरली तर हे 2 कुत्रे का कोणास ठाऊक तिथे काय जातात. 10 दिवसानंतर घरातील पाहुणे निघून गेले. आता माझ्या मुलांची पूर्ण जबाबदारी माझ्या एकट्यावर आली होती. माझ्या 2 मुलांना आणि मला माझ्या बायकोची खूप कमी भासत होती. दोन्ही मुलं त्यांच्या आईची आठवण काढून खूप रडत असायची. कशी तरी मी त्यांची समजून काढत असे. मीही आता माझ्या कामाला जायला गेले होते, परंतु घरी माझ्या मुलांना एकटं सोडून कामावर जाणे माझ्यासाठी खूप कठीण होते. त्यामुळे मी माझ्या मुलांसाठी घरी एक आया ठेवली होती, जी माझ्या बायकोच्या ओळखीची होती आणि एक विधवा म्हातारी स्त्री होती. बायकोमुळे मला तिची थोडीफार ओळख होती. मी तिला माझ्या मुलांची काळजी घेण्यासाठी आमच्या घरात ठेवले. ती माझ्या मुलांची खूप प्रेमाने काळजी घेत असे. आता माझी मुलं तिच्यामुळे थोडी नॉर्मल झाले, त्यामुळे माझ्या मुलांचा मला आता टेन्शन राहिलं नव्हतं. म्हणून मी रोज माझ्या बायकोच्या आठवणीमध्ये तिच्या थडग्याकडे जात होतो आणि खूप वेळ बसून तिथे चिंतन करत असे. तिच्यासोबत बोलत तिची आठवण काढत तिथे रडत असे. परंतु ते कुत्रे अजूनही तिथे होते. मला बाजूला करून ती माती उकरण्याचा प्रयत्न करत होते. अगोदर अगोदर तर मी त्या कुत्र्यांना रागावून त्यांना तिथून हुसकावून लावत असे. पण आता ही गोष्ट माझ्या डोक्यात सारखी येत होती की हे कुत्रे इथे माझ्या बायकोच्या थडग्याच्या ठिकाणी काय येतात. त्या कुत्र्यामुळे मी ती माती उकळून बघू शकत नव्हतो. मी कितीतरी दिवस हे सगळं नजरअंदाज केलं, परंतु माझ्या मनात सारखे तेच विचार येत होते. रात्रीही मी जेव्हा झोपण्याची प्रयत्न करत होतो तेव्हा मला झोपच येत नव्हती. एक दिवस जेव्हा झोपलो तेव्हा मला एक स्वप्न पडले आणि त्यात दिसले की माझी बायको एका कोठडीमध्ये बंद आहे आणि चहूबाजूने तिच्या आग आहे आणि माझी बायको तिथे मला सोडा म्हणून खूप रडत होती. परंतु तिची नाराजगी, तिची काळजी मला इथे जाणवत होती. आणि तेव्हा माझे डोळे उघडले, मला जाग आली. जेव्हा मी उठलो तेव्हा माझ्या शरीरावर पूर्णपणे घाम होता. माझे शरीर पूर्णपणे थरथरत होते. मी कितीतरी वेळ अंथरुणावर डोके पकडून बसलो होतो. माझी बायको तर खूप चांगली स्त्री होती. मग असे का घडले? मी आता विचार केला. मी दिवसभर काल माझ्या बायकोच्या थडक्याबद्दल विचार करत होतो, म्हणून मला रात्री असे स्वप्न पडले असावे. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी परत त्या ठिकाणी गेलो तेव्हा तेच कुत्रे तिथे बसलेले होते आणि मला माझे रात्रीचे स्वप्न आठवले. मी त्या कुत्र्याला रागवतच त्यांना तिथून हुसकावून लावले. परंतु आजही रात्री झोपलो तेव्हा सगळं तेच स्वप्न आलं. यावेळी मात्र स्वप्नात माझी बायको त्या आगीमुळे आणि धुरामुळे त्या कोठडीमध्ये बेशुद्ध होऊन पडले होते आणि मी बाहेर उभं राहून सगळं बघत होतो. पण मला काही समजत नव्हतं. परंतु जेव्हा आजही जाग आली तेव्हा मी हैराण होतो. मला समजत नव्हतं की मी असे काय करू ज्याने मला पडणाऱ्या स्वप्नाचं सत्य समोर येईल. कसला विचार न करता मी परत त्या स्मशानभूमीत गेलो आणि माझ्या 1-2 मित्रांना त्या 2 कुत्र्यांबद्दल सांगितले. तेव्हा त्यांनी मला समजावून सांगितले की ते कुत्रे आहेत. राजू, त्यांना काय कळतं, इतका मनावर नको घेऊस. आणि जर तुला टेन्शन येत असेल तर एक काम करूया, वहिनीच्या थडग्यावर आपण काही झाडे लावूया, त्यामुळे ते कुत्रे तिथे जाऊ शकणार नाही.
परंतु जेव्हा त्या मित्रांना मी मला पडणाऱ्या स्वप्नांबद्दल सांगितलं तेव्हा ते हैराण होऊन माझ्याकडे बघू लागले. विचारा तर ते देखील पडले आणि त्यापैकी एक मित्र म्हणाला, स्वप्न तर दोन प्रकारचे असतं रे. एक अतिशय भीतीदायक राक्षसी तर दुसरं देवाचं. जेव्हा देवाला काही इशारा द्यायचा असेल तर कदाचित तुला पडणारं स्वप्न देखील यातीलच एखादं असावं. आजच्या दिवशी आपण बघूयात, जर परत एकदा तुला असे स्वप्न पडलं तर आपण यावर काहीतरी उपाय काढू. आता मी तिथून परत घरी आलो. आजही मला स्वप्न पडलंच आणि त्या स्वप्नाने मला इतकी भीती वाटली की मी सकाळपर्यंत झोपलोच नाही. सकाळ झाल्याबरोबर पटकन उठून मी स्मशानभूमीकडे निघालो आणि माझ्या मित्रांना आजच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. माझं मन बेचैन झालं होतं. मी एका मित्राला म्हणालो, मला तर काही समजत नाही, काय करावं. तेव्हा एक मित्र मला म्हणाला, मला तर असे वाटत आहे की आपण ती माती खोलून बघावी. वहिनी आतमध्ये ठीक तर आहे ना. जर आपण सगळ्यांना सांगितलं तर आपल्याला कोणीही थडगं खोलू देणार नाही, परंतु आपण गुपचूप हे काम केलं तर आपल्याला नक्कीच काय खरं आहे ते समजेल आणि नंतर आपल्याला त्याच्यावर काही उपाय देखील काढता येईल. मला तर खूप मोठं टेन्शन आलं होतं. आता कोणतं हे संकट समोर येणार आहे यामुळे माझे मन घाबरत होते. आता त्या रात्री आम्ही मित्रांनी आणि मी ते थडगे खोलायचे ठरवले. माझे तर पाय लट कापत होते. मी देवाकडे बघून फक्त एकच प्रार्थना करत होतो की माझ्या बायकोला आतमध्ये सुरक्षित असू दे. कोणतंही संकट आता माझ्याकडे पाठवू नकोस. मी माझ्या मित्रांना देखील म्हटलं की माझी बायको खूप मोठ्या मनाची होती. तिने कधीच कोणाचे वाईट केले नाही, त्यामुळे तिच्यासोबत देखील असे काहीच वाईट घडू शकणार नाही. तेव्हा माझा मित्र म्हणाला, ही तर चांगली गोष्ट आहे, पण आपण जे चांगले काम करतो, वाईट काम करतो, त्याची सगळी नोंद त्या देवाकडे आहे. तोच ठरवेल की कोण चांगला आणि कोण वाईट. चांगलं कर्म केलं असेल तर चांगलंच फळ मिळणार, परंतु वाईट कर्म केलं असेल तर वाईट नक्कीच होणार. त्यामुळे गुन्हा करायच्या अगोदर 1000 वेळा विचार करायला हवा. मित्रा, असं बोलल्यानंतर मनामध्ये बायकोबद्दल परत वेगळे विचार सुरू झाले. माझ्या बायकोने माझ्या नकळत काही एखादं वाईट काम केलं असेल का जाणून असे घडले आहे, परंतु माझ्या तिच्यावर इतका विश्वास होता की मी माझा विचार लगेच बाजूला ठेवला. आणि आज जेव्हा आम्ही रात्रीच्या 12 वाजता त्या थडक्याजवळ पोहोचलो तेव्हा त्या रात्रीही तेच 2 कुत्रे मला बघून माझ्या बायकोच्या थडग्यावर जाऊन भुंकू लागले. मी रागातच त्यांना मारायला लागलो तर माझ्या एका मित्राने मला थांबवले आणि म्हणाला, तू त्या कुत्र्यांना मारू नकोस. कदाचित देवाने त्यांना कशाचा तरी इशारा द्यायला सांगितला असेल ना, जो तुला अजूनही समजला नाही, म्हणून ते असे भुंकत आहेत. शांततेत त्यांना तिथून बाजूला कर आणि ज्या ठिकाणी ते कुत्रे पण भुंकत आहेत, खोलत आहेत, त्याच ठिकाणी आपण अगोदर खोलून बघायला हवे. आता मी शांत झालो आणि हळूच पुढे गेलो. मी कुत्र्यांना बाजूला केले. कुत्रे पण शांत झाले आणि एका ठिकाणी खाली बसले. कुत्र्यांनी जिथे उकरले होते तिथे मी माती बाजूला करू लागलो. आता ते कुत्रे देखील माझ्याकडे बघत तिथेच शांत बसले होते. माझ्या मनात हजारो प्रश्न होते. एक भीती होती तर देखील मी ती माती बाजूला करत होतो. जेव्हा मी माती खोलून खाली खड्डा केला तर मला खूप मोठा धक्का बसला. समोर जे काही होतं ते बघून माझं काळीज घाबरलं होतं. अंगावर काटा आला होता. मी जोराचा ओरडून तेच पटकनच बाजूला झालो. माझे दोन्ही मित्र व समोर आले आणि मी खोदलेल्या खड्ड्यामध्ये डोकावून बघू लागले. मी मात्र लहान मुलांपेक्षाही जास्त मोठ्या आवाजात रडत होतो. मी एकच विचार करत होतो की माझी बायको इतकं सहन करत होती का, परंतु मला तिच्या दुःखाची कधी जाणीव का झाली नाही. मी दुःखामध्ये पूर्ण तुडुंब भरलो होतो. माझ्या मित्रांची देखील तीच दशा झाली होती. तेही घाबरले होते. ज्या दिवशी मी माझ्या बायकोच्या थडग्यामध्ये डोकावून बघितले होते तो माझ्या जीवनातील अतिशय भीतीदायक घाबरवणारा दिवस होता. आयुष्यभर मी माझ्या आई वडिलांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. सगळ्यात सुख सुविधा दिल्या होत्या, त्यांची सेवा केली होती. मी व माझ्या बायकोने कधीच कोणाचा अपमानही केला नव्हता. मग आमच्या सोबतच असे का? जेव्हा माझी बायको या जगातून गेली तेव्हा मी स्वतःला खूप एकटं समजलं होतं. या जगात माझे कोणीच नाही असे वाटत होते. आता मी त्याच कुत्र्यांकडे बघत होतो जे माझ्याकडे बघून नेहमीच भुंकत असायचे. ते तर मला सहारा द्यायचा प्रयत्न करत होते, सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होते. मीच त्यांना घाबरवून माझ्यापासून व थडग्यापासून दूर करत होतो. शेवटी ते एक जनावरच ना. त्यांना काही बोलता येत ना, ना सांगता येत, तरी देखील ते न व्यक्त होता भुंकून माझी मदत करत होते. तोच माझ्या मित्राने देखील मी उकरलेल्या जागेत डोकावून बघितले. तेही खूप घाबरले. तेव्हा माझा मित्र म्हणाला की कधी तुला असे वाटले का की तुझ्या अगोदरही वहिनींचं थडगं कुणी उकळून बघितले आहे आणि ज्यांच्या सोबत असे वाईट हरकत केली आहे. तेव्हा मी म्हणालो, नाही, मी रोज माझ्या बायकोकडे येतो.
बसतो, परंतु मी इथे कधीच कोणाला बघितलं नाही. हो, पण हे दोन कुत्रे मी इथे तिसऱ्या दिवसांपासून नेहमी बघायचो आणि त्यांना दगड मारून इथून हुसकावून लावत होतो. तेव्हाच माझा मित्र म्हणाला, परंतु हे असं होऊ शकत नाही, कोणीतरी हे खोललं आहे. तेव्हाच वहिनीसोबत असे घडले. आतमध्ये झाले आहे त्यासाठी हे थोडं महत्वाचं आहे. तोच एक मित्र म्हणाला, जेव्हा हे सगळं घडत होतं, अंत्यक्रिया विधी होत होत्या, तेव्हा तू तुझ्या नजरेने हे सगळं बघितलं होतं का? राजू जेव्हा वहिनींवर मीठ टाकून माती लोटली जात होती, मी म्हणालो, हो, मी तर तिच्या जवळ उभा होतो. आता मलाही काही समजत नव्हते. तोच एका मित्राने मला सांगितले की लवकरच पोलिसांना फोन कर, खरं काय आहे ते समोर येईल. मी देखील पोलिसांना फोन केला आणि जे काही घडलं ते सगळं पोलिसांना सांगितलं. मी तर रडून रडून वेडा झालो होतो. पोलीस अधिकारी देखील मला सांगून द्यायचं काम करत होते. आता पोलिसांमधीलच काही टीमचे लोक साध्या कपड्यांमध्ये त्या स्मशानभूमीच्या आजूबाजूला राहायला लागले आणि 12 दिवसानंतर माझ्या बायकोसोबत हे जे काही झालं होतं, घडलं होतं, खरे गुन्हेगार पकडले गेले होते. काही लोक एका स्त्रीचा मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जात होते, तेव्हा त्यातील 2 व्यक्ती माझ्या बायकोच्या थडग्याकडे आले होते आणि खाली माती खोलून बघत होते. तेव्हाच जे पोलीस साध्या कपड्यांमध्ये लपून बसले होते, त्यांनी लगेचच त्या 2 व्यक्तींना पकडले. ते दुसरे तिसरे कोणी नसून माझ्या अगदी जवळचे होते. पोलीसवाल्यांनीच मला खूप मोठ्या प्रमाणात आधार दिला. समजावलं की आता यानंतर असे प्रकार कधीच कोणासोबत घडणार नाही. परंतु तरी देखील माझं मन ही गोष्ट मानायला तयार नव्हतं. म्हणून मी रोज त्याच ठिकाणी जात असे, थडग्याच्या मातीकडे बघत असे की परत एकदा माझ्या बायकोसोबत तशी हरकत नको व्हायला. माझ्या मनातील भीती, टेन्शन संपली नव्हती. अग्निदान दिलेलं असेल तर टेन्शन नसतं. आमच्या पंथात माती ओढून बुजवली जाते म्हणून मनात सारखं वाटायचं की माझ्या बायकोचं थडगं परत कोणी खोललं तर नसावं नाही ना. मी माझ्या मित्रासोबत सुद्धा या गोष्टीवर बोललो होतो. यावेळी माझ्या मनात एकच विचार आला, जिवंत लोकांना जसे आजूबाजूला बघायला माणसे असतात, तसे मेलेल्या लोकांना सुद्धा स्मशानभूमीत कोणीतरी बघणारा असा, त्यांच्या थडग्यावर पाहणी करणाराही कोणीतरी असावं, जेणेकरून त्यांच्यासोबत वाईट कृत्य कोणी करू नये. देखरेख असावीच, तेव्हा असे प्रकार कमी होतील. माझे मित्र देखील माझा मध्ये हा मिळवत राहिले. परंतु मला माहित होतं की माझ्या दुःखांसोबत कोणाला काही घेणं देणं नव्हतं. एकदा की जवळचा माणूस मेला की तो देवाकडे जातो, परंतु दिसत नाही, भेटत नाही. त्यामुळे कोणालाही माझ्यासारखा फरक पडत नव्हता. आता तुम्ही म्हणाल, ते थोडक्यात नेमकं काय बघितलं होतं आणि पोलिसांनी कोणत्या 2 व्यक्तींना पकडलं होतं? जाणून तुमच्याही पायाखालची जमीन सरकणार. हेच काम करणारा दुसरं तिसरं कोणी नसून माझ्या रक्ताचा चुलता आणि चुलती होते, ज्यांना आमच्या कुटुंबातील प्रेम बघायला आवडत नव्हतं. त्यांचा मुलगा त्यांची काळजी घेत नव्हता. असे असून देखील वाईट वाटत होतं. म्हणून माझे काका काकू नेहमीच माझ्या आई वडिलांवर जळायचे, कारण त्यांची सून काजल त्यांची खूप सेवा करायची आणि मी देखील माझ्या आई वडिलांची सेवा करायला चुकत नव्हतो. माझी मुलं देखील त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायचे. परंतु ही गोष्ट माझ्या काका काकूंना सहन झाली नव्हती आणि म्हणूनच त्यांनी माझ्या बायकोला जगातून उठवलं. तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाच नव्हता, तिचा तर खून करण्यात आला होता आणि त्याला नाव आजाराचं मिळालं. हे आम्हाला त्यांच्या तोंडूनच समजलं आणि हे सगळं फक्त माझ्या काका काकूंनीच केलं. माझ्या बायकोला जगातून उठवलं तर उठवलंच, परंतु आता त्यांची नजर माझ्या 2 मुलांवर आणि माझ्यावर होती. म्हणूनच कोणत्या तरी तांत्रिकाकडे जाऊन त्यांनी आमच्या तिघांवरही काळी जादू करण्याचं सुरू केलं होतं. म्हणजेच बाहेरचा दोष लावून द्यायचं, माझं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करायचं, म्हणजे दुःख माझ्या आई वडिलांना होईल आणि ते मजा घेतील. आई बाबांकडे येऊन त्यांचे सांत्वन करतील. खूप वाईट वाटलं म्हणून त्यांचे डोळे पुसतील, मात्र मनातून आमच्याबद्दल खूप जास्त राग, आमच्या प्रगतीवर जळणारे असे असतात का हे रक्ताचे नाते. मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या 4 वर्षाच्या मुलीला खूप ताप भरला होता आणि त्याचं कारणही तेच होतं की माझ्या बायकोचं थडकं खोलून काका कोणी 3 काळ्या बाहुळ्या त्यांच्यावर रक्त कुंकू आणि त्यांना टाचण्या टोचून लिंबू ठेवून मंत्र वगैरे टाकून पुरून ठेवल्या होत्या. जी मोठी बाहुली होती ती मी होतो, दुसरी बाहुली माझा मुलगा आणि सगळ्यात लहान बाहुली माझी मुलगी आणि सुरुवात माझ्या लहान मुलीपासून सुरूही झाली होती, जी नेहमी आजारी राहायला लागली होती. मला वाटायचं आईची आठवण माझ्या मुलांना सतावत आहे म्हणून त्यांच्यासोबत असे घडत आहे. माझ्या बायकोसोबतच पहिल्यांदा हे करण्यात आलं होतं आणि म्हणूनच ती आम्हाला सोडून गेली होती.
परंतु आमच्यासोबत असे वाईट घडू नये यामुळेच तिने स्वप्नात येऊन मला हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण ती एक आई होती, बायको होती, सून होती, ती एक पवित्र आत्मा होती. म्हणून तिच्या मुलांना, नवऱ्याला तिला वाचवायचं होतं. म्हणूनच ते कुत्रे तिच्या मार्फत मला हा इशारा देत होते. त्या बाहुल्या वगैरे तिथून काढून गुन्हेगार पकडून देणे तिचे काम होतं, जे तिने केलं. मी खूप मोठ्या संकटातून वाचलो गेलो, परंतु माझी जीवाभावाची बायको कायमची या जगातून गेली. ती फक्त आणि फक्त माझ्या जवळच्या नात्यामुळे, ज्यांना मला सुखात बघायचे नव्हते. माझ्या आई वडिलांना देखील हे बघून खूप दुःख झाले. त्यांनी आम्हाला संस्कार चांगले दिले होते, कधीच कोणाचे वाईट करायचे नाही हे शिकवले होते. म्हणूनच देवाने आमचे सगळे चांगले केले होते. परंतु काका काकू नेहमीच दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळत राहिले. मित्रांनो, कथा आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करून मला प्रतिक्रिया द्या आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा एका नवीन आणि इंटरेस्टिंग स्टोरीला घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.